नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ टेगडे, मल्टीप्लेअर ब्रँच वसमत. मी या सातेगावामध्ये आलेलो आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. सर, आपलं नाव सांगा. जयवंतराव गणपतराव पावडे. सर, आपण मल्टीप्लेअर या हळदीला किती वापरलेलं? 4 किलो. 4 किलो. सर, कसा रिझल्ट कसा वाटतं तुम्हाला? लई चांगला वाटला आपल्याला. बरं सर, मल्टीप्लेअर वापरण्याचं कारण काय तुम्ही? कारण म्हणजे रान भुसभुशीत ठेवते आणि शेंगामध्ये लई फरक पडला. आणि तुमचा विश्वास होता का मल्टीप्लेअर? नव्हता, पहिल्यांदा काहीच नव्हता, विश्वासच नव्हता अजिबात. तुम्हाला काय वाटत होतं समजा मल्टीप्लेअर साधं समजलं होतं तुम्हाला मल्टीप्लेअर न्या, तर तुम्हाला काय वाटलं होतं? मी म्हणे उगं साधा आहे का म्हणून काही बी म्हणायला येतं. बरं पण मी 4 किलो वापरला, अनुभव घेतला. आता या वर्षी मी 2 एकराला 20 किलो वापरला. बरं बरं. हो. तर कसं माल कसा वाटतंय, काय वाटतंय? मालाची क्वालिटीच क्वालिटी आहे. बरं बरं. जर आता किती जणांना सांगणार तुम्ही सर? लई जणाला सांगणार. बरं बरं. मल्टीप्लेअरचा रिझल्ट वाटतंय ना तुम्हाला? नुसतं शेंगात शेंगा. बरं बरं. बघू शकता मित्रांनो, या मल्टीप्लेअरचा रिझल्ट पण आज आपण लाईव्ह आहेत आणि आपल्या समोरासमोर सगळ्याचा रिझल्ट आहे. असं म्हणायचं नाही की मल्टीप्लेअरचं. ज्यावेळेस मी पावसाळ्यामध्ये या हळदीमध्ये आलो होतो, आमचे सर, मी, महेश सर, भारशंकर सर, आम्ही स्वतः इथं पावसामध्ये पण आलो होतो. त्यावेळेस महेश सर असे उड्या मारू मारू या हळदीमध्ये हे करत होते, सापडं नाही गेली. आम्ही म्हणत होतो महेश सर, तर महेश सर त्या हळदीमध्ये उड्या मारू मारू आम्हाला दाखवत होते. ठीक आहे, समाधीने येत नाही? हो, एकदम सर, 100. ओके.